श्रावण म्हटलं की आपल्याला गाणं आठवतं, सावन का महिना पवन करे शोर. तर या महिन्यामध्ये फक्त पवनच शोर करतो का? तर कोण कोण या महिन्यामध्ये अतिउत्साहानं शोर करतो? कोणचं पूजन देव राक्षस सगळेजणच का करतात? तिघजण भगवान आहेत, ब्रह्म विष्णू महेश. तर मग भगवान शंभूंनीच विष प्राशन का केलं? परंतु बऱ्याच वेळेस आपण सगळ्या प्रश्नांची उकल बाजूला ठेवून आपण फक्त सेवेमध्ये मग्न होण्याचा प्रयत्न करतो. सगळ्या गोष्टी जेव्हा आपण जाणून पूजा करतो त्यावेळेस त्या भक्तीमध्ये त्या पूजेमध्ये वेगळा रस निर्माण झालेला असतो आणि हा तोच रस तुमच्यात मला निर्माण करायचा होता, म्हणून ही माहिती मी तुमच्याशी शेअर केली. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. मैत्रिणींनो, श्रावण महिना म्हटलं की भगवान शंभूंना समर्पित. मग आता भगवान शंभूंना का समर्पित आहे? श्रावणामध्ये सगळेच जण शंभूंची सेवा का करतात? किंवा श्रावण म्हटलं की याला गाणं आठवतं, सावन का महिना पवन करे शोर. तर या महिन्यामध्ये फक्त पवनच शोर करतो का? तर कोण कोण या महिन्यामध्ये अतिउत्साहानं शोर करतो? किंवा आपलं सुगम संगीत असो, कुठल्याही माध्यमातून असो, पण ते श्रावणाचा आनंद घेतात. तर ते का घेतात? त्याची पूर्वकथा काय आहे? या माहितीचा आजचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पहा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील आणि जी माहिती मला आहे ती तुमच्यासाठी नवीन असेल किंवा तुम्हाला माहिती सुद्धा असेल, मला माहिती नसेल ती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती होईल. आणि काही लोकांना ही माहिती सुद्धा जरी असली तरी सुद्धा खूप दिवसापासून त्याच्यावर ते ऐकण्यात नसल्यामुळं कदाचित धूळ पडलेली असेल तर ती धूळ थोडीशी बाजूला होईल आणि पुन्हा नव्याने एकदा तुम्हाला ती माहिती कानावरती पडेल. तर व्हिडिओ स्किप न करता पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मैत्रिणींनो, आता मी तुम्हाला आताच म्हटलं की आपण श्रावण महिना आला की आपल्या कानावरती गाणी पडतात की सावन का महिना पवन करे शोर. तर फक्त पवन शोर करतो का? नाही. तर ह्या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक जण, देव असुर तुलोकातले आपण सगळेजण, प्रत्येक जण हा उत्साहानं साजरा करत असतो किंवा एक उत्साह या महिन्यामध्ये आपल्याला शरीरात संचारलेला असतो. तर कोणाप्रती? शंभूंप्रती. तर शंभूंप्रती का? ह्या शंभूंचं पूजन देव राक्षस सगळेजणच का करतात? त्यांना सगळेजण का मानतात? कारण आपण असं म्हणतो की विष्णूची भक्ती करणारे वैष्णव किंवा विठ्ठलाची भक्ती करणारे वारकरी, महानुभव पंथात श्रीकृष्णाची भक्ती करणारे महानुभव. तर हे असं का? परंतु शंभूंची भक्ती करणारे सगळेच असतात. तर असं का? शंभूंचं पूजन सगळे एवढं आनंदानं किंवा उत्साहानं का करतात? यामागं काय कथा आहे का? तर ती कथा कोणती आहे? आता तुम्हाला मी थोडक्यात सांगते की शंभूंना सगळेजण का बसतात. तर तुम्ही समुद्रमंथनाची कथा ऐकलेलीच असेल. आता तुम्हाला वाटेल की आम्हाला समुद्रमंथन झालं हे आम्हाला माहिती आहे, यात वेगळं काय आहे? तर मी तुम्हाला आता समुद्रमंथन सांगणार नाही, म्हणजे त्यावेळेस त्यातून हलहल विष निघालं, ते शंभूंनी प्राशन केलं. पण त्यापूर्वी समुद्रमंथन का केलं किंवा समुद्रमंथन केल्यानंतर त्यातून विष निघालं, तर आपण भगवान तिघांना म्हणतो, ब्रह्म विष्णू आणि महेश्वर. हे तिघजण भगवान आहेत. म्हणजे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये देव आणि भगवान यात काय फरक आहे, देव कोण आहेत, भगवान कोण आहे, या माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आधीच आलेला आहे. जर तुम्ही पाहिला असेल तर ठीक आहे, नाही पाहिला असेल तर तुम्ही आवर्जून तो पाहून घ्या, म्हणजे तुम्हालाही लक्षात येईल. तर मग आता हे तिघजण भगवान आहेत, ब्रह्म विष्णू महेश. तर मग भगवान शंभूंनीच विष प्राशन का केलं? त्यांना काय गरज होती की ते विष त्यांनीच प्राशन करायला हवं होतं? किंवा इतर भगवान विष्णू होते किंवा ब्रह्म होते, मग ह्या दोघांनी का नाही घेतलं? असे असंख्य प्रश्न जेव्हा आपण एखाद्या भक्ती मार्गामध्ये जातो किंवा एखाद्या कुठल्याही देवाच्या सेवेमध्ये जातो तर तेव्हा आपल्याला असंख्य असे प्रश्न पडतात. परंतु बऱ्याच वेळेस आपण सगळ्या प्रश्नांची उकल बाजूला ठेवून आपण फक्त सेवेमध्ये मग्न होण्याचा प्रयत्न करतो. परंतु मला असं वाटतं की कुठल्याही सेवा करण्याच्या आधी आपण कुणाच्या सेवा करायलो तर ते काय होते किंवा ते कसे आहेत याची थोडीशी तरी आपल्याला पूर्वकल्पना असायला हवी, की जेणेकरून आपल्या भक्तीमध्ये आणखीन, आपल्या अध्यात्मामध्ये, आपल्या भक्तीमध्ये आणखीन प्रगती व्हायला मदत होते किंवा एक आवड निर्माण होते. त्यामुळं आवर्जून ती माहिती आपण घ्यायला हवी. तर मी तुम्हाला सांगते की समुद्रमंथन का झालं. तर समुद्रमंथन होण्याचं कारण म्हणजे एकदा ऋषी दुर्वासा जात होते. ऋषी दुर्वासा जात असताना इंद्रदेव त्यांना रस्त्यात भेटले. मग इंद्रदेव रस्त्यात भेटल्यानंतर दुर्वास ऋषींना भगवान शंभूंनी, माता पार्वतींनी एक माळ त्यांना दिलेली होती. तर मग आता जेव्हा रस्त्यामध्ये इंद्रदेव आणि दुर्वासा ऋषी भेटले तेव्हा मग इंद्रदेवानी दुर्वासा ऋषींना नमस्कार केला.
दुर्वासा ऋषींनी इंद्रदेवांना नमस्कार केला आणि मग त्यांचं थोडंसं बोलणं झालं आणि ते बोलणं झाल्यानंतर दुर्वास ऋषींनी त्यांना त्यांच्याकडे जी माळ होती ती माळ इंद्रदेवाला दिली. मग इंद्रदेव ऐरावतावर बसलेले, ऐरावत म्हणजे हत्ती असलेला, आता हत्ती तर मोठा असतो, तर मग इंद्रदेवानी काय केलं, ती माळ त्याच्या हत्तीच्या म्हणजे गजाच्या मानेवरती ती माळ ठेवून माळ त्या हत्तीला परिधान केली, हत्तीला घातली. कारण इंद्राचं आसन हत्ती असतं. आपण म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे इंद्रदेव हे ऐरावतावरती बसतात आणि ऐरावत म्हणजे हत्ती. तर त्या हत्तीला त्यांनी माळ घातली, परंतु त्या माळेमध्ये असा एक सुगंध दरवळत होता त्याच्यामध्ये. कारण भगवान शंकरांनी माता पार्वतींनी प्रसन्न होऊन ती दुर्वासाला दिलेली होती आणि दुर्वास प्रसन्न होऊन त्यांनी इंद्रदेवाला दिलेली होती. त्याच्यामध्ये एकदम सात्विकता होती किंवा त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा सुगंध अनुभवायला मिळत होता. तर त्या सुगंधामुळं काही भुंगे हे त्या हत्तीच्या कानाच्या सभोवताल घुमत होते. म्हणजे आता भुंगा म्हटलं की तुम्हाला माहिती आहे भुंगे आवाज करतात, तर त्या हत्तीच्या कानाजवळ सतत भुंगे येऊन आवाज करायला लागले. आणि एखादा कुठला पण आवाज असो कितीही मधुर असला तरी एका लिमिट पर्यंत तो आपल्याला मधुर वाटतो, काही काळानंतर आपल्याला तो नकोसा वाटतो. त्याच पद्धतीनं ह्या गजाला सुद्धा तो आवाज ऐकावासा वाटत नव्हता किंवा ती भुंगे सारखं कानाच्या जवळ येऊन आवाज करत होती. त्यामुळं त्या हत्तीने त्याच्या गळ्यात जी माळ होती ती काढून टाकली. मग म्हणजे मान हलवत होता म्हणजे त्याला त्या आवाजाचा त्रास होत होता, सारखे भुंगे कानाजवळ येत होते. म्हणून हत्तीने जोरजोरात त्याची मान हलवली आणि मान हलवल्यानंतर जे इंद्रदेवांनी त्यांच्या गळ्यात घातलेली होती ती माळ खाली पडली आणि खाली पडल्यानंतर त्या असह्य वेदना त्या हत्तीला होत होत्या कानातल्या त्या कर्कश आवाजाने किंवा ते भुंगे कानात जात होते. त्या त्रासामुळं तो हत्ती सैरभैर होऊन फिरायला लागला आणि फिरता फिरता त्याचा पाय त्या माळेवरती पडला आणि मग ते दुर्वासानी पाहिलं. ते दुर्वासानी पाहिल्याबरोबर दुर्वास ऋषीला त्या गोष्टीचा खूप राग आला. कारण ती माळ भगवान शंभूंनी माता पार्वतींनी प्रसाद स्वरूपात दुर्वास ऋषींना दिली आणि प्रसाद स्वरूपात त्यांनी इंद्रदेवाला दिली. म्हणजे त्यांचा वाईट हेतू नव्हता, चांगल्या हेतूपोटी दिलेली होती, परंतु त्या माळेचा अपमान त्या ठिकाणी झाला. तिने त्याच्यावरती पाय दिला. आता हत्तीला तर सगळ्या गोष्टी कळत नाहीत, त्याच्यामुळं तो त्याला जसं कारण तो कंटाळून गेलेला होता त्या आवाजाला आणि त्या आवाजाला त्रासून तो सैरभैर होऊन सगळीकडे पळत होता आणि ते पळताना त्या माळेवरती सतत पाय देत होता. ते पाहून दुर्वासाला खूप राग आला आणि दुर्वास ऋषींनी इंद्रदेवाला शाप दिला की तुम्ही सगळे देव म्हणजे मी तुम्हाला एखादी वस्तू भेट म्हणून दिली तर तुम्ही त्याचा अपमान करताय, अवमान करताय, तर तो माझा सुद्धा अपमान आहे आणि त्या वस्तूचा सुद्धा अपमान आहे. म्हणून दुर्वास ऋषींनी त्यांना श्राप दिला आणि श्राप दिला की तुम्ही सगळे देव हे क्षीण व्हाल, तुमच्यातल्या सगळ्या शक्ती ह्या ह्रास पावतील. मग असा श्राप दिल्यामुळं हळूहळू काही काळानंतर सगळ्या शक्ती या क्षीण व्हायला लागल्या. मग राक्षसांच्या शक्ती या वाढलेल्या होत्या. आता परिणामी ह्या गोष्टी राक्षसांना कळाल्या की देव हे क्षीण होत चाललेले आहेत. दररोज पाहिलोत आपण, परंतु आपल्याला असं लक्षात आलं की एखादी व्यक्ती क्षीण होते हे आपल्याला लक्षात आल्यानंतर आपल्यामुळे आपापसामध्ये चर्चा होणारच. त्याच पद्धतीनं राक्षस कुळातल्या सगळ्यांमध्ये चर्चा व्हायला लागली की इंद्रदेव आणि ज्या देवता आहेत त्या सगळ्या क्षीण व्हायला लागल्यात. आता आपण इंद्रदेवावरती हल्ला केला तर स्वर्गाचा ताबा आपण घेऊ शकतो. त्यामुळं ते सगळे राक्षस स्वर्गाचा ताबा घेण्यासाठी, स्वर्गावरती विजय मिळवण्यासाठी, इंद्रदेवावर चालून जाण्यासाठी म्हणजे युद्ध करण्यासाठी ते विचार करत होते. मग त्यावेळेस मग इंद्रदेवाला प्रश्न पडला की एक दिवस आपण सगळे क्षीण होऊन गेलात तर निश्चितच सगळ्या राक्षसांचं वर्चस्व आपल्यावरती वाढेल आणि स्वर्गाचा ताबा हे राक्षस घेतील, आपलं पद स्वर्गातलं जाईल या भीतीपोटी मग ते भगवान विष्णूंकडे गेले. तर विष्णूंकडे गेल्याने आता विष्णू सुद्धा आता दुर्वास ऋषीचा शाप असल्यामुळं सगळ्या देवांची ताकद ही कमी झालेली होती. मग आता एक वरचेवर कमी कमी होत होती. ह्या सगळ्या संकटावरती मात करण्यासाठी भगवान विष्णूंना एक शस्त्र हवं होतं की ज्या शस्त्रामुळं ते सगळ्या सृष्टीवरती विजय मिळवू शकत होते किंवा ज्या शस्त्राच्या मदतीनं त्यांना त्यांच्यातली ताकद आणखीन वाढवायची होती. तर त्यामुळं त्यांनी भगवान शंकरांना हे सगळं झालेलं सांगितलं आणि त्यांना सांगितलं की राक्षस जर इंद्रदेवावरती चालून आले तर मग आपलं आधिपत्य नष्ट होईल. त्यामुळं मला एक असं शस्त्र पाहिजे की ज्या शस्त्रामुळं मी ह्या सगळ्या गोष्टींवरती विजय मिळवू शकतो. मी जे पालनकर्त्याचं भूमिका बजावतो तर हे पालन करताना मला सगळ्या गोष्टी म्हणजे माझ्या ताब्यात असण्यासाठी मला एक शस्त्र हवं आहे. तर आता ते शस्त्र मिळवायचं कसं, तर ते मला तुम्हीच देऊ शकतो. तर मग ते शस्त्र मला तुम्ही द्या की जेणेकरून मी ह्या विश्वाचा पालनकर्त्याचा भार सांभाळू शकेल. तर त्यावेळेस भगवान शंभूंनी त्यांना सांगितलं
सांगितलं. आता फक्त एकच पर्याय उरलेला आहे की आपल्याला समुद्र मंथन करावं लागेल आणि जेव्हा समुद्र मंथन होईल त्यातून ज्या ज्या वस्तू निघतील त्या आपण ग्रहण केल्यानंतरच जे देवतेचं बल क्षीण झालेलं आहे ते त्यांना परत ते बल त्यांना प्राप्त होईल आणि स्वर्गावरती नित्य इंद्राचंच राज्य राहील. तर त्यासाठी आपल्याला समुद्र मंथन करावं लागेल. मग ही त्यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर मग आता समुद्र मंथनाची तयारी करायची. आता समुद्र मंथनाची तयारी करायची तर मग आता देव तर सगळे क्षीण झालेले, देवामध्ये कुठल्या पण शक्ती उरलेल्या नव्हत्या, ताकद उरलेली नव्हती. तर आता समुद्र मंथन कसं करायचं, म्हणून समुद्र मंथनामध्ये देवांनी राक्षसांची सुद्धा मदत घेतली. कारण राक्षसांना पण काही गोष्टी समुद्र मंथनातून निघाल्यानी, म्हणजे शंभूंनी सांगितलेलं होतं समुद्र मंथनातून अमृत सुद्धा बाहेर पडतं. तर ते जर आपण ग्रहण केलं तर सगळ्या गेलेल्या शक्ती आपल्याला प्राप्त होती. तर त्यातून आपल्याला अमृत काढायचे. या अमृताच्या हव्यासापोटी मग राक्षस सुद्धा समुद्र मंथनासाठी तयार झाले. कारण देवांना एकट्याला ही गोष्ट करणं शक्य नव्हती. मग त्यांना राक्षसांची मदत घ्यायची होती. मग राक्षसांची मदत घ्यायची तर राक्षस विनाकारण देवांना मदत करणार नव्हते. ज्या वेळेस राक्षसांना कळालं की या समुद्र मंथनातून अमृत निघणार आहे आणि ते जर अमृत आपण पिलं तर आपण सगळे अमर व्हाल आणि एक दिवस आपण स्वर्गावरती विजय प्राप्त कराल, ही लालसा राक्षसांच्याही मनात निर्माण झाली आणि त्यांनी मग समुद्र मंथनाला तयार झाले. ही समुद्र मंथनाची कथा आहे. समुद्र मंथन का झालं, यामुळं समुद्र मंथन करावं लागलं. तर मग आता समुद्र मंथनातून विष बाहेर पडलं. सगळ्यात पहिल्यांदा हलाहल विष बाहेर पडलं. मग आता हे हलाहल विष शंभूंनीच का प्राशन केलं. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आता भगवान विष्णू पण होते, मग त्यांनी का नाही घेतलं. ब्रह्मांनी निर्माण केले तर मग ब्रह्मांनी का नाही घेतलं, किंवा शंभूंनीच का घेतलं. तर त्यामागचं कारण असं की जेव्हा समुद्र मंथन करायचं होतं तर त्यावेळेस समुद्र मंथन करण्यासाठी पर्वताच्या खाली, कारण पर्वत जर म्हणजे दोन्ही साईडनी जर फिरवला तर तो अस्थिर राहील, त्याच्यामध्ये स्थिरता राहणार नाही, तो एका बाजूने पडून जाईल. त्यामुळं कासवाचं रूप घेऊन भगवान विष्णू हे पर्वताच्या खाली जाऊन बसलेले होते, ज्याला आपण कच्छ अवतार असं म्हणतो. तर ह्या अवतारामुळं भगवान विष्णू हे पर्वताच्या, समुद्र मंथनाचा जो पर्वत होता त्या पर्वताच्या खाली भगवान विष्णू होते. मग आता त्यांना ते खाली असल्यामुळं समुद्र मंथनातून बाहेर काय काय यायले हे त्यांना कळतच नव्हतं, कारण त्यांच्या पाठीवरती याचा भार होता. त्यामुळे भगवान विष्णूंना ते घेणं शक्य नव्हतं. कारण पूर्ण समुद्र मंथन, एकदा समुद्र मंथन सुरू झालं की त्यातून ज्या ज्या वस्तू निघणार आहेत त्या निघाल्याशिवाय त्यांना बाहेर येता येणार नव्हतं. त्यामुळं आणि सुरुवातीलाच म्हणजे पहिल्यांदाच हलाहल विष बाहेर निघालं आणि हलाहल विष एवढं भयानक विष होतं की अक्षरशः ते ज्या चंबूमध्ये होतं, ज्या तांब्यामध्ये लोट्यामध्ये होतं त्यातून अशा वाफा बाहेर पडत होत्या. एवढं तीव्र ते विष होतं. मग एवढं तीव्र विष म्हणजे त्या वाफेनीच असंख्य असे पक्षी मरायला लागले, असंख्य अशा वनस्पती वाळून जायला लागल्या. मग तर ते किती तीव्र होतं, तर ती तीव्रता त्याची कुणीही सहन करू शकलं नसतं. देव तर ऑलरेडी क्षीण झालेले होते, त्यांना ताकद मिळवण्यासाठीच त्यांनी समुद्र मंथन करत होते, त्यामुळे ते पण घेऊ शकत नव्हते. भगवान विष्णू कासवाचा अवतार घेऊन पर्वताच्या खाली गेलेले होते. ब्रह्मांनी याची निर्मिती केली, परंतु त्याच्या वाफा पाहूनच ब्रह्मांना त्या असह्य झालेल्या होत्या. मग सगळे पशु पक्षी मृत्युमुखी जात होते. तर मग अशा वेळेस आता राक्षस ते घ्यायला तयार नव्हते. मग आता ह्या विषाचं काय करायचं, तर त्यावेळेस शंभूंशिवाय कुठलाच पर्याय नव्हता. त्यामुळे ते शंभूंनी प्राशन केलं. परंतु शंभूंनी प्राशन केलं, पण ते कशा पद्धतीने, तर त्यांनी त्यांच्या गळ्याच्या इथंच ते रोखून ठेवलं. मग ही रोखून ठेवण्याची ताकद ही त्यांच्यामध्येच होती. कारण जर पोटात हलाहल नावाचं एवढं जालिम असं विष जर पोटात गेलं तर ते शंभूंना सुद्धा असह्य होतं. त्यामुळं एक द्रव पदार्थ असून सुद्धा त्यांनी तो कंठात धरून ठेवला, म्हणून त्यांना नीलकंठ असं म्हणतात. तर हे नाव हलाहल विष प्राशन केल्यामुळे शंभूंना पडलेलं आहे. तर त्यावेळेस मग त्यांच्या अंगाची अशी तीव्र आग व्हायला लागली, भयानक अशी आग व्हायला लागली. कारण ते विष खाली पोटातही गेलेलं नव्हतं आणि बाहेर ओकू पण शकत नव्हते, कारण त्याच्या वाफाच एवढ्या भयानक होत्या. त्या वाफेमुळेच एवढं काही नुकसान होत होतं. अक्षरशः सगळे पशु पक्षी झाडं सगळे अशी नष्ट व्हायला लागलेली होती. मग पूर्ण सगळं जग नष्ट करण्यापेक्षा म्हणून मग ते शंभूंनी स्वतः प्राशन केलं आणि त्यांच्या कंठामध्ये ते रोखून ठेवलं. आणि हे रोखून ठेवण्याची ताकद त्यांच्यात असल्यामुळं सगळ्यात संयमी देव म्हणजे भगवान शंभू. त्यामुळं आपल्यामध्ये जर संयम निर्माण करायचा असेल तर ह्या श्रावणामध्ये आपल्याला शंभूंच्या सेवा करायच्यात, की जेणेकरून फुल नाही फुलाची पाकळी तो गुणधर्म आपणही स्वीकारायला हवा, तो गुणधर्म आपल्यात यावा. तर हाच संयम निर्माण करण्यासाठी आपण श्रावण महिन्यामध्ये उपवास वगैरे करतो. आता त्यामागं
विज्ञान सुद्धा जडलेलं आहे. जसं की आता श्रावणामध्ये पाऊस वगैरे पडतो, पावसामुळे पचन क्षमता ही आपली कमी झालेली असते. आपल्यातलं वात, पित्त, कफ हे दोष वाढलेले असतात. त्यामुळे आपल्या शरीराचं संतुलन निसर्गाशी व्हावं किंवा निसर्गासमरूप आपण सुद्धा आपल्या शरीराने साथ द्यायला हवी. त्यामुळं ह्या काळामध्ये उपवास करतात. म्हणून म्हणजे एकतर आपल्यावरती संयम आपण जर ठेवला तर निश्चित आपलं शरीर सुद्धा चांगलं बनतं. हेच त्यामागं सांगण्याचा हेतू. हे समुद्र मंथनामधून जे विष निघालं ते शंभूंनी प्राशन केलं, त्यामुळंच मग आता आपला प्रश्न येतो, तो शंभूंनाच सगळे भजतात का? मग ह्या श्रावण महिन्यामध्ये फक्त पवनच शोर करत नाही, कारण तुम्हाला मी आधीच गाणं सांगितलंय, श्रावण का महिना पवन करे शोर. तर पवनच शोर करत नाही या काळामध्ये, तर प्रत्येक व्यक्ती शोर करतो. कशासाठी? आनंदामध्ये. कारण जेणेकरून हलाहल नावाचं विष शंभूंनी प्राशन केलं आणि ह्या जगावरचं सगळ्यात मोठं संकट निवारलं गेलं. मग ते राक्षसांवरती आलेलं सुद्धा संकट होतं, देवांवरती आलेलं सुद्धा संकट होतं, सगळ्या जीवित व्यक्तींवरती, जीवित पशु प्राण्यांवरती, वनस्पतीवरती आलेलं संकट होतं आणि ते संकट शंभूंनी निवारलं. त्यामुळंच शंभू हे सगळ्यांसाठी पूजनीय आहेत. म्हणून शंभूंची देव सुद्धा पूजा करतात आणि राक्षस सुद्धा पूजा करतात. मग आता आपण तर पूजा करणारच, असा प्रश्न खूप जणांना उद्भवतो की इतर देवांचं कुठलेच राक्षस पूजा करत नाहीत किंवा कुठल्याच राक्षसांनी इतर देवांचं मंदिर बांधलेलं आहे असं आपण कधी ऐकलं पण नाही. तर ह्याच कारणामुळे शंभू हे पूजनीय आहेत. सगळ्यांवरचं संकट त्यांनी आपल्या कंठात रोखून धरलं. त्यामुळं या नीलकंठाचं पूजन प्रत्येकजण आनंदाने, उत्साहामध्ये करत असतो. म्हणूनच श्रावणामध्ये फक्त वाऱ्याचाच शोर नाही, तर पाण्याचा सुद्धा शोर असतो. ह्या काळामध्ये राक्षसांचा, म्हणजे आपण म्हणतो की चातुर्मास सुरू झाला तर भगवान विष्णू योगनिद्रेसाठी गेले, तर ह्या कालावधीमध्ये आसुरी शक्ती सुद्धा मोठ्या प्रमाणात विस्तारलेल्या असतात. कारण ह्या श्रावणामध्ये शंभूंचं आगमन झालेलं असतं. या शंभूंचं ह्याच कालावधीमध्ये शंभूंनी विषाचं ग्रहण केलेलं होतं. तर ते विष ग्रहण केल्यामुळं सगळ्यांवरचं संकट गेलं. म्हणून प्रत्येक जण उत्साहाने शोर करून मनातून तीव्रतेने शंभूंचं पूजन करतात. तर हे यामागचं कारण आहे. तर ह्या श्रावणामध्ये आपल्याला सुद्धा शंभूंचं पूजन मोठ्या प्रमाणात करायचंय. कारण मी तुम्हाला आधीच म्हटलं की ज्या गोष्टी माहीत नसताना जी भक्ती करतो ती फक्त आपली भक्ती असते, परंतु जाणीवपूर्वक सगळ्या गोष्टी जेव्हा आपण जाणून पूजा करतो त्यावेळेस त्या भक्तीमध्ये, त्या पूजेमध्ये वेगळा रस निर्माण झालेला असतो आणि हा तोच रस तुमच्यात मला निर्माण करायचा होता. म्हणून ही माहिती मी तुमच्याशी शेअर केली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता मी तुम्हाला शेवटचं फक्त 2 ओळीमध्येच मी तुम्हाला सांगते. श्रावण म्हणजे फक्त श्रावण हा महिना नाही किंवा श्रावण म्हणजे पावसाच्याच सरी नाही. तर श्रावण हा काळ आपण कशामुळे म्हणतो, तर चंद्र हा श्रावण नक्षत्रात प्रवेश करतो म्हणून आपण तो श्रावण म्हणतो. कारण आषाढ पौर्णिमेच्या नंतर आपण काही भागामध्ये श्रावण हा आधीच सुरू झालेला असतो आणि आपण म्हणजे कॅलेंडर प्रमाणे आपण अमावस्येच्या नंतर श्रावण मानतो. परंतु आषाढ पौर्णिमेच्या नंतर चंद्र हा श्रावण नक्षत्रामध्ये प्रवेश करत असतो. त्यामुळं तेव्हापासूनचा कालावधी हा श्रावण म्हणून शंभूंची पूजा करत असतात. तर हे या श्रावणामागचं सुद्धा ही माहिती आहे. आवडली असेल तर लाईक करा. पुन्हा सांगते की आपल्या चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच चॅनलला भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि चॅनलवरती आधीच कनेक्ट असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. दिलेली माहिती शंभूंच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.